अशी काय पाहून राहिली एकसारखी राणी माझ्याकडे? काय झालं? काही नाही व, मला असं वाटलं का तुमचं प्रेमच संपलं का काय का म्हटलं मायावरचं. हा, खरंच मला असं वाटलं. लढस येऊन राहिला होता जी एवढे दिवस झाले सारखे सारखे. दोघं जण आपण कुठं जाऊ बी शकत नाही, काही नाही, नुसतं विचारू विचारू. आणि तुम्ही बी विचारू विचारूच जाता म्हटलं कुठंही बी म्हटलं मला घेऊन. हां, म्हणून का नाही मला लय बेकार वाटून राहिलं होतं तुमच्यासोबत कुठंच गेली नाही तर मी. आणि काल तुम्ही का नाही मला सरप्राईज दिलं ना, तर खूपच मस्त वाटून राहिलं जी सागरजी. खरंच लयच मस्त वाटून राहिलं. आता असं वाटते का खरंच तुमचं मायावर प्रेम आहे खरं, नाही तर मला असं वाटलं संपलं का काय का. तसं नाही राणी, प्रेम हाय नाही तर काय. कोणता नवरा आपल्या बायकोवर प्रेम नसते करत का? लग्न कायच्यासाठी केलं मी तुझ्यासोबत? प्रेम होतं म्हणूनच केलं ना. पण मला सर्वच गोष्टी पाहा लागते राणी. आईलाही पाहा लागते, बाबालाही पाहा लागते, तुलाही पाहा लागते, सगळ्याला खुश ठेवा लागते. आता त्या दिवशी जितपणा करून हे केलं असतं मी ना असं तसं, तर आईला बेकार वाटलं असतं, बाबाला बेकार वाटलं असतं. बाबा म्हटलं असतं मले तू मोठा झाला तर आमच्यावर मग आता रगवतं का, आमच्यावर डेअरिंग टाकतं का. आई तर माहित आहे ना कशी आहे. तर मग तुला तर माहित आहे ना ते कशी थोड्या गोष्टीसाठी नाराज होते आई. त्यालाही पाहा लागते, त्यालाही बेकार नाही वाटलं पाहिजे, त्याला ऐकायला लागते त्याचं. मग तुलाही पाहा लागते. हो, तुमचंही बरोबर आहे. माय त्या दिवशी खरंच चुकलं आहे का नाही. माय चुकलंच थोडंसं. मला नाही का थोडंसं समजदारीनं घ्यायला पाहिजे होतं. म्हणून माय तुला सांगणे आहे का समजदारीनं घेत जा. माई आई तर आहेच. ते थोडीशी चिडचिड आहे. तुला किती वेळा सांगितलं का आई थोडी चिडचिड आहे, तिच्याकडे लक्ष नको द्यायचं. पण तो ऐकतच नाही ना. तू तिच्यासोबत टर्रेबाजीच करतो नुसती. टर्रेबाजी करायला काय घेण देण त्याला. तू शिकली सवरली पोरगी आहे. आपण काना डोळ्या करायचं. हे बोलली तुले तर काही खांडका पडून राहिले का? दोन शब्द ऐकले तर काय होऊन राहिलं? आता तू आई काही तुला कधी बोललीच नाही, बोलत नव्हती का तू आई तुला कधी? असं समजा तर मायच बोलत आहे बा. लक्ष नाही द्यायचं, काना डोळ्या करायचं राणी. तेव्हा संसार चालते. असं त्यांनी एकमेकाला तोंडाला तोंड दिलं नाही जमत असते. तू एक शब्द बोलतो मग माई आई दुसरा शब्द बोलते, तू तिसरा बोलतो माई चौथा बोलतो. याच्यात आमचं मरण होते ना राणी. समजून राहिली का तू? सागरजी, समजतो मी तुमचं सगळं समजतो. पण कसं आहे, कधी कधी माया बी दिमाग खराब होते ना. नाही होत सण मले बी. मग आईचं काढते, बाबाचं काढते. कायले काढायला पाहिजे आईनं? मग आईचं आणि बाबाचं नाही काढलं ना, मला किती काही बोलल्या ना तर मी तोंडाला तोंड नाही देणार. पण आईचं बाबाचं काढल्यावर माय बी आईचे बाबाची इज्जत आहे ना. असं थोडी आहे. माय बी मन दुखते ना त्याच्या ह्याच्यात. तुमचं कसं दुखते? तुमची आई एवढी बोलते तरी म्हणता तुम्ही आईकडून लक्ष नको देत जाऊ आईकडं. मग आईविषयी बोलल्यावर, बाबाविषयी बोलल्यावर मला राग नाही येईन का? कोणत्या गोष्टीला बोलायचं? एकदमच बोलली आई तर नाही सहन करायचं. काही काही गोष्टीला सोडून द्यायचं, असं करायचं. बरं बा, तुमच्या मतानं ठीक आहे. झोपता का आता का नाही झोपत? झोपत नाही तर काय जागरण करतं? झोप. उद्या सकाळी उठायला लागते ना, कॉलेजमध्ये जायचं आहे ना, उद्या सकाळी लवकर जायचं आहे. उद्या सकाळी बरं मी काय म्हणलं, तुला जेवण घेऊन आवडलं होतं का ते हॉटेलमधलं? मस्त होतं जी जेवण सागरजी. जेवण मस्त होतं आणि मस्त मस्त वाटलं मला आज. खूप मस्त वाटलं. एवढ्या दिवसाच्या बाद मोकळं वाटलं मस्त. झोप ना, उद्या सकाळी उठायचं आहे मग झोप. धन्यवाद. तुमचे कालचे मी कमेंट्स वाचले. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर त्याच्यासाठी धन्यवाद. आणि कोणाला माझा आवाज आवडला, कोणाला माझा म्हणजे ना हसणं आवडलं त्याच्यासाठी थँक्यू. आणि मला हिंदी येते बोलता आणि समजते पण कसं आहे की माझं मराठी आहे ना, त्याच्यामुळे हिंदीत बोलण्यामध्ये मला थोडं अवघड जाते. नाही तर मला हिंदी येते, असं काही नाही, समजते पण. तर ठीक आहे, तुम्ही लाईक वगैरे करत जा आणि शेअर पण करा आणि सबस्क्राईब पण करा. बाई किती गट्ट पाणी पिली हो ही वाली पोरगी हो. 3 गिलास पाणी पिली हो बापा. असा नवरा किती बदमाश नवरा आहे हो ते आला. चाकू घेऊन मांग धावला. काही मर्डर गिडर करत होता का काय बापा तो? ते आला हो. आणि तू माय बापाला फोन करा लागत होता हो बाई. तू असं एकटं दुखतं असं जंगलात राहू नाही हो बाई. बरं झालं पोरं भेटले तुले चांगले तर. नाही तर कशानं काही झालं असतं बाई कमी जास्त. हो बाई, काय नाव आहे हो बाई तू येवालो? ती ताणली होती हो पोरगी ते हो. सपाट्यानं पाणी पिली बाई ते गट्ट. बापा न असं काय हो? हे असं राहते हो बापा. एखाद्या पोरीचं चांगलं निघालं तर बरं, आपल्या मतानं करते आणि चांगलं निघालं तर बरं बाई. नाही तर मग हे असं ते पोरगी सांगून राहिली ना माझ्या मतानंच केलं म्हणते काकू. त्या घरच्या लेकी फोन लावलो बाई हो. अय बाई, काय नाव आहे हो बाई पोरी ते आलं? लढू नको बाई हो, लढू नको. काऊन लढतो बाई तू? काय झालं? ते आई बाबा सोबत बोलत नाही का तू? नाही जी काकू, माझ्या घरचे लोक माझ्यासोबत बोलतच नाही. मी
माय मताने केलं तेव्हापासूनच. म्हणून तर माय नवरा जास्तच फायदा उचलते. मायाच भरोशावर खाते. मी कामाला जातो, मला कामामध्ये पाठवते तो कंपनीत, नाही गेलं तर मारते मला तो. आज तर सकाळपासून नुसती बाहेरच आहे मी. माय मागे चाकू घेऊनच धावला होता तो. मला वाटलं खरंच मारन. मला डोळ्याला मारलं त्यानं, मागायलाही मारलं होतं. मी किती सहन करूची काकू. आई बाबालाही सांगू शकत नाही. ते तर म्हणते मला तू मेली म्हणते आमच्या सोसाठी, म्हणून मी त्याला बी फोन नाही करत. तिच्या माय बहीण तर हे लेकरं आपल्या मतानं करते लेकायचे ना असे भोगते मग. मग पोट्टेत आहेच आजकालचे लेकायचे. बेवडे असन तो. ते नवरा नाही हो बाई. दारू घेतो पेते का हो बाई हो? काका दारू पेते तो. दारू पेते ना मला मारते तो. आता मला सहन करण्याशिवाय दुसरं काहीच नाही. माझ्या मैत्रिणीच्या घरी मी रागानं गेली होती, पण तो तिथं बी येते माय मांग. मी माझ्या मैत्रिणीच्या घरी राहिली ना, तिथं बी मांग आला होता मायावाल्या. मला जबरदस्तीनं घेऊन जाते तो. बाई घाबरू नको. तू एक काम कर, तुझ्याजवळ नंबर असेल ना, मोबाईल कुठं आहे ते आला? ही मोबाईलही नाही आहे तिच्याजवळ. त्या ताईजवळ मोबाईलही नाही आहे. मोबाईल घरी विसरली म्हणते ते पोयाच्या नांदात. श्याम्या कुठं गेला रे? श्याम्या नाही दिसून राहिला. आपल्या सोबतच होता ना रे तो. कुठं गेला रे घनश्याम्या? पाहिला तो घरी. आई गेलो तो धावत घरी. मला जातो म्हणे मी घरी. म्हणे मला झोप लागली म्हणे. मी नाही थांबत म्हणे इथं. दादा घनश्याम दादा तो नाहीच म्हणे इले आणाली. इले घेतलं का नाही मी न, तर त्याला लय राग आला. तो म्हणे आपण फसून जाऊ म्हणे. कोण होय काय होय आपल्याला माहित नाही म्हणे. घेऊ नको म्हणे. तर मी काही जबरदस्तीने घेतलं तर तो माझ्यासोबत नाही का बोललाच नाही. लय वेळचा बोलून नाही राहिला. मग त्याला राग आला म्हणून गेला असं तो. हो का बे? चा बहीण महाबीन तर पोट लेखाचं. मोबाईल भुलली म्हणतं. मग नंबर गिंबर तर माहित असेल ना तुझ्या घरचा की आईचा की? बाबाचा आईचा नंबर माहित असेल ना. तुझी भाऊ घेऊ आहे का? काकू भाऊ आहे. एक भाऊ आहे मला, आणि मी एकटीच आहे. एक भाऊ एक बहीण आहे. मी पळून लग्न केलं याच्यासोबत. म्हणून माझ्या घरचे लोक बोलत नाही. मी कोणत्या तोंडानं द्यायला तोंड टाकू? ते तर म्हणे करूच नको म्हणे, पण मी जबरदस्तीनं केलं. मला वाटलं चांगलं आहे, आता नाही बोलणार ते माझ्यासोबत कधीच, म्हणून मी फोन नाही करत त्याले. अरे बेटा पोरी कोणतेच मायबापाशी मी कदरी नसते रात्री बा. पोरीवर एवढं संकट असल्यावर कोणते मायबापाशी राहते? ते तूच विचार करून राहिली. आण मला ते मला सांग. तू या नंबर सांग. सूरज घे रे हिच्या ह्या पोरी नंबर सांगते ते. पोरी जवळचा नंबर घे आणि लाव बरं. आण मी बोलतो तिच्या बापासोबत. आण बरं. आण तिच्या बापासोबत बोलतो. आणि तिच्या बापाला उद्या सकाळी इथं यायला लावतो. कोणता बाप होईन माय होई असे निकत्री बाप माय असते काय? कधी नसते रे बा. त्याचंही बी मन दुखत असन. पण आता ते सांगन कोणाचे? आम्ही माय बाप होय. दे बरं. सूरज घे तिच्या जवळचा नंबर. सांग या माय बोलायला सांग बरं नंबर. बरोबर आहे निर्मल भाऊ तुमचं. लावा तिच्या बाबाला फोन लावा. देव बाई सांगू बाई नंबर. राहू दे ना काकू. अजून त्याला माहित होईल. त्याला अजून त्रास होईल, दुःख होईल त्याले. माझ्या घरी मी चांगली होती जी किती. माझ्या आईनं बाबानं किती चांगल्यानं ठेवलं मला. इथं माझ्या कुत्र्यासारखं जीवन झालं जे याच्यासोबत लग्न केलं तर काकू. त्याला लय दुःख होईल जे काकू. राहू दे ना जे काकू. काय म्हणतो सूरजचे बाबा? त्याला घाय भरली आहे ती पोरगी. धमपूस झाली. ते गट पाणी पेली. तिला मी आता का नाही जेवायला लावतो. रात्रभर शांत झोपू द्या तिले. उद्या सकाळी आपण तिच्यासोबत बोलू. नंबर घेऊ आणि तिच्या बापाला लावू फोन. आणि बोलून घेऊ इकडं. कायले पाहिजे नाही का नाही अगाऊ. बोलून घेऊ. ते आता का नाही तयार नाही कोणत्या गोष्टीसाठी. उद्या शांत यानं समजावून सांगू तिले. रात्रभर झोपली म्हणजे तेवाली शांत होऊन जाईल. दिमाग शांत होऊन जाईल तिचा. जमन का तसं? हो जी काकू बरोबर आहे तुमचं. आणि तसंही तुम्ही आता फोन लावान का नाही तर तिचे मायबाप गायबर होऊन जाईल. आहे का नाही? गायबर आले त्याच्यापेक्षा उद्या सकाळीच फोन लावजा. आणि रात्रभर ते आराम करा तर उद्या सकाळी चांगली बोलन तरी. तसं करू का चहा बहीण तर मग? ठीक आहे मग जाऊ दे. ने तिला जेवायला लाव थोडंसं आणि झोपू दे. चालू बाई जेवायला. दे ते ग्लास दे माझ्याकडे आणि चल जेवण कर थोडीशी. झोपून जाय चल.